त्यागमूर्ती माता रामाई यांची जयंती बुलढाणा शहरासह देवगोराजा व देवगोमय येथे माता रामाई यांच्या लेखीकडून मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी. जय भारत जय संविधान. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र. त्यागमूर्ती माता रामाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळील वनंद या गावी झाला. वडिलांचे नाव भिकू धुत्रे वलंकर तर आईचे नाव रुक्मिणीबाई होती. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांना अत्यंत गरिबीत संघर्षमय जीवन जगावे लागले. 1906 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईचे लग्न झाले. त्यावेळी बाबासाहेबांचे वय 15 तर रमाबाईचे वय 9 वर्षाचे आसपास होते. लग्नानंतर त्यांनी बाबासाहेबांना सावलीसारखी साथ दिली. त्यामुळेच बाबासाहेब त्यांना लाडाने रामू म्हणत. बाबासाहेब परदेशात शिकत असताना कुटुंबाची आर्थिक जबाबदारी रमाईंनी सांभाळली. त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उपासमार सोसूनही संसाराचा गाडा नीट चालवला. रमाईंनी कधीही सुखाची अपेक्षा केली नाही. बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले तेव्हा रमाईंनी मुलांची आणि घराची काळजी घेतली. त्यांच्या पाठिंब्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ध्येयावर ठाम राहू शकले. यातूनच माता रमाईचा त्याग व संघर्ष बघायला मिळतो. प्रदीर्घ आजारानंतर 27 मे 1935 रोजी मुंबईतील राजगुरू येथे या थोर मातेने अखेरचा श्वास घेतला. माता रमाईचा हा असीम त्याग बघता आंबेडकर अनुयायी त्यांना आदराने माता रमाई किंवा मासाहेब असे संबोधतात. असे या थोर त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी केल्या जाते. बुलढाणा प्रतिनिधी धीरज अवसरमोल यांनी दिलेल्या माहितीनुसार माता रमाई समूहाकडून डीजे सारख्या कर्कश आवाजाला फाटा देऊन पारंपरिक लेझिम सारख्या खेळाला प्राधान्य देत चिमुकल्या लेकरांनी बाबासाहेब व माता रमाई यांच्या वेशभूषा साकारून बुलढाणा वासियांना एक आगळा वेगळा संदेश देत माता रमाई यांची जयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी केली. त्याचप्रमाणे देवगोराजा तालुका प्रतिनिधी गजानन चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार देवगोराजा शहरात समतानगर येथून माता रमाई यांच्या प्रतिमेची सजावट केलेल्या रथातून पोलीस बंदोबस्तात संपूर्ण शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी तेथे पोलीस बंदोबस्तासह स्वतः पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी उपस्थित राहून माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तर देवगोमय येथे सुद्धा अशोका बुद्ध विहारात यशोधरा मैत्री संघ व गौतमी बहुउद्देशीय महिला मंडळ यांच्या वतीने माता रमाई यांची जयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली. माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती लावून बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर माता रमाई यांच्या जीवनावर प्रतिमा खंडागळे यांनी प्रकाश टाकला. देवगोमयमध्ये अशोका बुद्ध विहार येथे माता रमाईची 128वी जयंती आपण महिला मंडळाने साजरी केली. महिला मंडळाने ही जयंती साजरी करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की माता रमाईची जयंती आपण साजरी करायची, फोटोशूट करायचा, नाही विसरायचं असं चालू द्यायचं नाही. मोठ्या संख्येनं जेव्हा आपण उपस्थित होतो पण त्या उपस्थित होण्याचं कारण रमाईचा त्याग संघर्ष, रमाईने आपल्या बाबासाहेबांना दिलेली साथ या गोष्टींचं जेव्हा आपल्याला स्मरण होतं ते स्मरण होताना आपल्याकडून कशा प्रकारचं वागणं होईल याची देखील आपल्या मनाला आपण ग्वाही दिली पाहिजे. विसर द्यायचं, अभिवादन करायचं, गाणे म्हणायचे, फोटोशूट करायचा इथपर्यंत मर्यादित न राहता याही पलीकडे रमाई सारखं नाही जरी वागता आलं पण रमाईच्या काही गुणांना घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये समोर वाटचाल केली पाहिजे. मोठ्या संख्येने महिला मंडळी उपस्थित आहेत. इथून समोर आपण यापेक्षाही चांगली माता रमाईची जयंती साजरी करू आणि माता रमाईचा आदर्श घेण्याचा आपण सर्वजणी प्रयत्न करू असं प्रकारचं आश्वासन मी आपल्याकडून